आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय पवित्र बायबलमध्ये परमात्मा मानव सदृश साकार असल्याचे प्रमाण. पवित्र बायबलमध्ये आणि पवित्र कुराण शरीफमध्येही याचाच पुरावा आहे. कुराण शरीफमध्ये पवित्र बायबलचे देखील ज्ञान आहे. म्हणून या दोन्ही पवित्र सद्ग्रंथांनी मिळते जुळते प्रमाणित केले आहे की कोण आणि कसा आहे सृष्टीचा निर्माता आणि त्याचे वास्तविक नाव काय आहे. पवित्र बायबल उत्पत्ती ग्रंथ पृष्ठ 2 वर अध्याय 1 श्लोक 20 ते अध्याय 2 श्लोक 5 वर. 6वा दिवस प्राणी आणि मानव इतर प्राण्यांची रचना करून श्लोक 26. मग परमेश्वर म्हणाले, आम्ही मनुष्याला आपल्या स्वरूपानुसार आपल्या समान निर्माण करू, जो सर्व प्राण्यांवर नियंत्रण ठेवेल. श्लोक 27. मग परमेश्वराने मनुष्याला आपल्या स्वरूपानुसार उत्पन्न केले. आपल्या स्वरूपानुसार परमेश्वराने त्याला उत्पन्न केले, नर आणि नारी बनवून मनुष्यांची सृष्टी केली. श्लोक 29. परमेश्वराने मनुष्याला खाण्यासाठी जेवढेही बी असलेली लहान झाडं तसेच जेवढेही बी असलेली फळं असतात ते खाण्यासाठी प्रदान केले आहेत, मांस खाण्यासाठी सांगितलेले नाही. 7वा दिवस विश्रांतीचा दिवस. परमेश्वरांनी 6 दिवसात संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. पवित्र बायबलने हे सिद्ध केले आहे की परमात्मा मनुष्य सदृश शरीरात आहे, ज्याने 6 दिवसात संपूर्ण सृष्टीची रचना केली आणि नंतर विश्रांती घेतली. उत्पत्ती विषयामध्ये असे लिहिले आहे की परमेश्वरांनी मनुष्याला त्यांच्या स्वरूपानुसार निर्माण केले. यावरून हे सिद्ध होते की परमेश्वर देखील मानवासारखा शरीरयुक्त आहे आणि 6 दिवसात सृष्टी निर्माण केल्यानंतर 7व्या दिवशी ते सिंहासनावर जाऊन विराजमान झाले.